सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाल मंगेश कामतेकर. मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आता पावसाची येण्याची जोरदार तयारी अगदी चालू आहे. बाहेर सगळीकडे शांतता आणि हा रिमझिमणारा पाऊस. या पावसाच्या वातावरणामध्ये नवीन नवीन गरम अशा रेसिपी कोणाला नको असतील सांगा पाहू. चला तर सर्वांना माझा नमस्कार. रेसिपीला मी मृणाल मंगेश कामतेकर. मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. तर बघूया संडे स्पेशल आज रेसिपी काय आहे. तर आज आहे सुका कोलिम. पहिला तर मी तेल ॲड केलं आहे कढईमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यात कांदा टाकला आहे. आता हा कांदा मस्त आपण फ्राय करूया. सुका जवळा बनवण्यासाठी खूप कमी प्रमाणात साहित्य लागतं. एकतर कांदा, तेल, खोबरं, सुका कोलिम आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणि 2-3 आमसुलं. कांदा हा अशा प्रकारे बारीक कापला आहे. थोडासा तेलावरती फ्राय करून झाल्यावर त्यात तिखट मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये खातूचा चिकन मसाला आपण ॲड करणार आहोत. आणि आता चांगल्या प्रकारे फ्राय करूया. आणि सुका जवळामध्ये आमसूल पाहिजेतच, कारण त्याच्याशिवाय मजा येत नाही. आजही मी गरम सुका जवळा आणि नाचणीची भाकरी खाणार आहे. पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. या पावसाळ्यामध्ये खूप काही छान छान रेसिपी करून खाव्याशा वाटत असतात. कांदा आता मऊसर होत चालला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आमसूल. जरासं परतवून घेऊया. त्यानंतर आपण टाकूया सुका कोलिम म्हणजेच जवळा. ही रेसिपी खूपच छान बनते. हा जवळा म्हणजे सुका कोलिम घेण्याआधी मी तो धुतला होता. 2दा तरी पाण्यामध्ये घेऊन तो चांगला धुतला आणि नंतरच अशा प्रकारे टाकलेला आहे. सुका जवळा रेडी झाला की आपण त्याच्यात टाकूया खोबरं. ओलं खोबरं आहे हे किसलेलं. आता टाकलं आहे चवीपुरतं मीठ. पावसाळ्यामध्ये अशा या रेसिपी करून खायला खूप मजा येते.
कारण पाऊस खूप पडत असतो, शांतता असते वातावरणामध्ये आणि गरम गरम अशा रेसिपी जर असतील खायला तर मग काय मजाच आहे ना. आणि खायला सुद्धा अगदी उत्कृष्ट लागते. आणि शेवटी टाकणार आहोत कोथिंबीर. पहा तर मग सुका जवळा तयार आहे. गरम गरम नाचणीच्या भाकरीसोबत खायला सुका कोलिम. हे जे ताट आहे हे खोबऱ्याचं, मगाशी मी खोबरं किसून घेतलं होतं त्याच ताटामध्ये मी भाकरी आणि सुका कोलिम घेतला आहे. आणि त्याच्यासोबत एक गोष्ट राहते माझ्याकडून, ती म्हणजे कांदा. कांद्याशिवाय हा सुका कोलिम नाही मजा येणार. त्याच्यामुळे आपण कांदासुद्धा इथे ॲड करूया आणि मस्त सुका कोलिम खाऊया. तुम्हीसुद्धा या सर्वांनी सुका कोलिम आणि नाचणीची भाकरी खायला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू. परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.